नमस्कार शेतकरी मंडळी, माझं नाव संदीप पटले आणि मी ड्रीम ॲग्रो लाईफ कंपनीचा प्रतिनिधी आणि मी आलो आहे सालेबर्डी या गावामध्ये. सालेबर्डी या गावामध्ये परसरामजी शेंडे साहेब यांच्या शेतामध्ये आम्ही आज विजिट करायला आलो. 8 दिवसाआधी यांच्या शेतामध्ये आम्ही विजिट केली होती. तेव्हा यांना आम्ही आपल्या कंपनीच्या ड्रीम ॲग्रो लाईफ कंपनीच्या रेस आणि लिगंड मारायला सांगितलं होतं. 8 दिवसानंतर जेव्हा आम्ही इथे मारल्यानंतर विजिट करायला आलो तर झाडाची क्वालिटी तुम्ही आज बघू शकता. झाडाची क्वालिटी, झाड म्हणजे झाडांना चाल आला आहे, फूल आले आहे आणि एकदम गुच्छेदार झाड बनलेलं आहे. तरी चला थेट शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या त्या लिगंड आणि रेसबद्दल त्यांचे मनोगत जाणून घेऊया. साहेब, मनीष साहेब, थोडं यांना एकदा दाखव इकडे. नमस्कार. नमस्कार साहेब, तुमचे नाव काय? परशुराम शेंडे. अच्छा, तुमचे राहणं साहेब? सालेबर्डी. सालेबर्डी. तुम्ही याच्यामध्ये जे प्रोडक्ट मारला होता, काय मारला होता साहेब? रेशनल लिगंड. अच्छा, ते मारल्यानंतर तुम्हाला काय दिसत आहे झाडामध्ये फरक? झाडाची चांगली क्वालिटी बनली. झाडाची क्वालिटी बनली आहे. जेव्हा हे रेस लिगंड मारायच्या आधी झाड कसा होता? कमजोर होता आणि आज कसं दिसत आहे साहेब? जोरदार आहे. तरी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की रेस आणि लिगंड वापरायला पाहिजे का? वापरायला पाहिजे. रेशनल लिगंड वापरायला पाहिजे. ठीक आहे सर, धन्यवाद साहेब. धन्यवाद.